समाजातल्या लोकांना येऊन भेटणं, त्यांनी बसनं प्रवास केलेले आहेत. एक आपलं सदनं माडकून दोघांनी आम्ही पाहिलेलो आहोत. समाजासाठी काय तळमळ केले, कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांनी फिरून आज हे जे आपलं वैभव दिसायले, समजा राष्ट्रीय समाज पक्षाचं साहेब कॅबिनेट मंत्री झाले, हे पक्ष स्थापन झालं, ह्याच्या मागे इतका त्यांचा त्याग आणि त्यांनी परिश्रम केलेले आहेत. आपल्याला इतकं आता सर्व भेटला नाही. आपल्याला रेस्ट हाऊसला इथं तुम्हाला जागा भेटली, आपल्याला भेटाय त्यांना काही नव्हतं. खेड्यात येऊन आपल्या सोडवणूक करण्यासाठी लढा उभा केला पाहिजे. शिवकुमार देवकते साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने संघटन मजबूत होत आहे. आता तुम्ही जनतेला काय आवाहन करा? मला सगळ्या नांदेड जिल्ह्यातील जनतेला विनंती आहे. आम्ही एक शिवकुमार देवकते साहेबांच्या माध्यमातून एक जिल्हाध्यक्ष या जिल्ह्याला दिलेला आहे. अतिशय एक होतकरू, चांगले आणि एक जनतेचे प्रश्न घेऊन लढणारं नेतृत्व आहे. या जिल्ह्यातील उपेक्षित, शोषित, वंचित, खऱ्या अर्थानं उपेक्षित तर अपेक्षित ठिकाणी आम्हाला घेऊन जायचं आहे. त्यामुळे अशा सगळ्या घटकांनी या प्रत्येक तालुक्यातील जनतेनं या जिल्हाध्यक्षांच्या पाठीशी खंबीर उभा राहावं. आणि निश्चित मला विश्वास आहे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली ताकदीनं लढणार आहे स्वबळावरती. आणि सगळ्यांनी त्यांच्यासोबत साथ दिली तर निश्चित परिवर्तन दिसेल. जनतेच्या मनातलं वातावरण हे मतदानातून दिसल्याशिवाय राहणार नाही. पक्षाच्या वतीने, युवक आघाडीच्या वतीने महाराष्ट्रव्यापी युवा जोडो संकल्प अभियानाच्या माध्यमातून युवा संवाद बैठक ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये घेतली जात आहे. त्याच अनुषंगाने आज नांदेड जिल्ह्यातली युवा संवाद बैठक घेतली. ह्या बैठकीचं एक उद्दिष्ट आहे की ह्या बैठकीच्या माध्यमातून नवीन तरुण पक्षाला जोडले गेले पाहिजेत. नवीन युवक हे पक्षाला जोडल्या गेल्यानंतरनं ह्यांच्या माध्यमातून एक चांगलं संघटन उभा राहिलं पाहिजे. आज देशातील महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघितली म्हणजे जनजीनच्या माध्यमातून काय घडू शकतं हे देशानं पाहिलं. या देशामध्ये या तरुणांनी क्रांती घडवली. म्हणजे क्रांती 2014ला घडवली होती. 2014ला ह्याच तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसची सत्ता देशातून, राज्यातून उलथून टाकली होती आणि या देशामध्ये, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आणली. परंतु ह्याच भारतीय जनता पार्टीला गेल्या 12-13 वर्ष सत्तेची इतकी मस्ती आली होती की आमच्या मंत्रिमंडळातल्या कुठल्याही मंत्र्याचा कधी राजीनामा होईल असं वाटत नाही, असं बिनधास्त सांगणारे मंत्री. आणि ह्याच लोकांना म्हणजे शिक्षणामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतो. शिक्षणाच्या भ्रष्टाचारानंतरनं त्या तरुणांनी जे आंदोलन पुकारलं, या आंदोलनानंतरनं देशाच्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानाला जो राजीनामा द्यावा लागला, हे खऱ्या अर्थानं तरुणाईचं यश आहे. त्यासाठी तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे आणि ह्या राजकारणाच्या माध्यमातून देशाची, समाजाची प्रश्नांच्या सोडून